अरे देवा, अहो काय हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. माझ्या वस्तूंना हात लावायला सांगतो कोण तुम्हाला? हे बघा, मी याआधी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमची काहीही वस्तू हरवली तर आधी मला सांगा म्हणून. हो, वस्तू शोधायची सुद्धा एक पद्धत असते, एक शिस्त असते. असं काही नसतं. उगाच आपलं काहीतरी काही वस्तू शोधायची असली की असा पसारा होणारच. हो, दुसऱ्यांना मारे शिस्तीचे धडे देत असता अगदी, आणि स्वतः काय करून ठेवलंय हे? लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. तू दगड म्हणालीस मला? हो हो, आणि तो सुद्धा कोरडा. अहो, आधी काय हरवलंय ते सांगा मला, आणि तिथून आधी बाजूला व्हा बघू, नाही तर आणखी पसारा करून ठेवाल. काही गरज नाही, मी स्वावलंबी माणूस आहे, माझं मी शोधीन, तुला सांगतोय. बर, मॅगझिन हरवलंय माझं. अरे वा, स्वावलंबी माणूस वितळला वाटतं. काय टोमणे मारू नकोस हा. माझ्या वस्तूला हात लावायला सांगतो कोण तुम्हाला? कुठे ठेवलं होतं तुम्ही? इथे वाचत बसलो होतो. इथे काही नाहीये हो, आत रूम मध्ये बघा. आता काय त्याला पाय फुटले काय आत जायला? हा, मी तुला सांगितलं नाही इथेच होतं म्हणून. काकू, काय काय झालंय? ते तुझ्या काकांनाच विचार. काका? हे बघ, माझ्या वस्तू मी कधी हरवत नाही, कारण मी त्या व्यवस्थित ठेवतो. कोणी माझं मॅगझिन उचलून ठेवलंय कोणाच ठाऊक. काका, तुम्ही काल जे वाचत होता तेच का? हो. पण तुम्ही काल बाहेरच वाचत बसला होतात ना? ऐकलंच काय? इथं बाहेरच वाचत बसलो होतो मी मॅगझिन. आत बघा म्हणे. नाही, तुम्ही बाहेरच बसला होतात वाचत. पण तुम्हाला कुलकर्णी काकांचा फोन आला ना, तेव्हा तुम्ही फोनवर बोलता बोलता आत तुमच्या खोलीत गेलात, तेव्हा ते मॅगझिन तुमच्या हातातच होतं काका. मॅगझिनला कोणाचे पाय फुटले ते कळलं का? हे सगळं त्या टाकल्या कुलकर्णीमुळे झालेलं आहे. हे बघतोच, त्याला वाटेल त्यावेळी फोन करतो आणि मी असा पसारा करून बसावं लागतं. नाही रे, बघतोच त्याला. थांब आता. पाहिलंच, शांतपणे शोधावं हे जमतच नाही यंदा. तू काय हसतोस? हे तुला सुद्धा लागू आहे. काय? मी काय केलंय? मग मी बघत असते नेहमी. प्रत्येक वस्तू तुला हातात द्यावी लागते. असं अगदीच काही नाहीये काकू. बघ बघ, पटलं हिला. काकू, विषय काकांचा चालला होता ना? विषय एकंदरीत पुरुषांचा चालला होता. हो काकू, बरोबर आहे तुमचं. तुमचं म्हणणं पटलंय मला. मी फ्रेश व्हायला जातोय, भूक लागली मला. पाहिलं ना काकू, कसा पळ काढला यांनी. अरे काय काय शोधतोयस? मी लॅपटॉपला इथे पेनड्राईव्ह लावून ठेवला होता,
तो दिसतच नाहीये. बघ बघ तिथेच असेल. नाही ना दिसत आहे. ते शोध नीट. आताही नाहीये आदिती. अगं खूप महत्वाच्या फाईल्स होत्या त्याच्यात आणि मी बॅकअपही नाही घेतलाय कशाचा. आता जर पेनड्राईव्ह नाही सापडला ना तर सगळा गोंधळ उडणार आहे माझा. एक मिनिट थांब 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 मी बघते. सरक सर. मी इथे ठेवलं होतं का? तू नक्की कुठे ठेवला, कुठे होतास? या टाकेत कळसा आणि गावाला वळसा. काय हे जय समोर होता. थँक गॉड. आधी सगळ्या फाईल्सचा बॅकअप घेतो. तर मग काय झालं असायला? काय नाही, तू आत्ता पळ काढत होतास. पण फॅक्ट ही आहे की काहीही हरवलं तर तुम्ही सगळे किती पॅनिक होता. सगळे म्हणजे मी आणि काका. सगळे म्हणजे एकंदरीत सगळेच. अरविंद काकाच बघ ना, आता त्यांच्याकडून जर का असं काही झालं तर किती गोंधळतात ते. आदिती, ते दुसऱ्याच्या हातून काही हरवलं तरी सुद्धा गोंधळलेलेच असतात. बरं, मग नवरे काकांकडून जर का काही हरवलं तर ते किती आरडाओरडा करतात. आणि अविनाश सर, त्यांच्याकडून जर का असं काही झालं तर किती गांगरून जातात सर. आता हेच बघ, आम्ही मीटिंगसाठी बसलो होतो त्यांच्या केबिन मध्ये, तर त्यांना एक फाईल सापडत नव्हती. खूप शोधली त्यांनी पण त्यांना सापडेच ना. बरीच चिडचिड झाली. मग त्यांनी आऊंना सुद्धा फोन केला, पण मग आऊ पप्पांसोबत मीटिंग मध्ये होत्या ना, त्यामुळे त्याही येऊ शकल्या नाही. बरं एवढंच काय, तांगडेची आठवण काढून सुद्धा झाली. मग शेवटी ती फाईल त्यांना मी शोधून दिली. अविनाश सरांचा मेसेज आहे. काय झालं? उद्या सकाळी सरांची आणि माझी श्री एंटरप्राइजेस मध्ये मीटिंग आहे. हो. वा, श्री एंटरप्राइजेस खूप मोठी कंपनी आहे. तेच उद्या आपल्याला, आय मीन मला टॅप करायचे. सकाळी लवकर निघायचं उद्या. झोप तू, उशीर नको. मला हे काम संपून मी पण झोपतो. ओके, लवकर झोप. गुड नाईट. गुड नाईट. सर सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं एवढा वेळ. खरं म्हणजे मीच खूप लवकर आलो. नाही म्हणजे लवकर निघालं की ट्रॅफिक खूप कमी लागतो म्हणून मी सांगितलेले सगळे डॉक्युमेंट्स घेतले. हो सर. नाही म्हणजे काही राहायला नको म्हणून विचारलं. सर सगळे डॉक्युमेंट्स नीट चेक करून घेतले. गुड. आज आपली क्लायंटच्या HR हेड सोबत मीटिंग आहे. चांगली व्यक्ती आहे. मी 1-2दा कॉन्फरन्स मध्ये भेटलो ना. आदिती, या कंपनीचा बिझनेस जर आपल्याला मिळाला तर आपल्या कंपनीसाठी खूप फायदाच आहे. तो आपल्यालाच मिळेल. येस सर. चला निघूया. बसा. मॅडम, हे त्या प्रोजेक्टचे सगळे लीगल डॉक्युमेंट्स आहेत. आमच्या लॉयर्सनी बघितलेलं आहेच सगळं. तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे सगळ्या लीगल ऍस्पेक्ट्स ADM बघेलच, पण प्लॅनिंग मध्ये जर तुम्ही जास्ती लक्ष घातलं तर मग लगेच आपल्याला काम सुरू करता येईल. अविनाशने मला सांगितलंय सगळं प्लॅनिंग उत्तम झालेलं आहे आणि तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळेल हे नक्की. अहो, अरे
मैं ये जय ये. बस बस. जय, तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. आपण म्हणजे देव टूर्स, दाभोळकर साहेब आणि त्यांचे काही मित्र यांच्याबरोबर एक नवीन मोठं प्रोजेक्ट हाती घेतोय. म्हणजे आजपर्यंत आपण जी कामं केली आहेत त्यापेक्षा या प्रोजेक्टचा आवाका हा प्रचंड आहे. याबद्दल सगळे डिटेल्स अविनाश सगळ्या स्टाफला सांगेलच, पण मी खास तुला बोलवून घेतलं सगळ्यांच्या आधी तुला हे सांगण्यासाठी. हो, नाही म्हणजे दाभोळकर सरांसोबत आपण एखादा प्रोजेक्ट करू याची आयडिया होतीच, अंदाज आला होता. पण प्रोजेक्टच्या डिटेल्स बद्दल मिस्टर जयरामला काहीच माहिती नसेल, नाही? कोण सांगणार? हे प्रोजेक्ट आहे ना, हे आतापर्यंत खूपच कॉन्फिडेन्शियल ठेवण्यात आलं होतं. म्हणजे ऑफकोर्स देव मॅडम, मी, अविनाश आणि अर्थात आदिती, आम्हा चौघांनाच याबद्दल माहिती होती. आणि आमच्या चौघांपैकी कुणीही कुठेही बाहेर बोलायचं नाही असं ठरलं होतं. मिस आदिती सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही दोघं कितीही चांगले मित्र असलात तरी. आणि अर्थात आत्ता आऊनी तुमच्याकडे विषय काढला म्हणून आता मी तुम्हाला हे सांगतोय. सर येतील. तुम्हाला टेन्शन आलंय का? मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित हँडल कराल. थोडं टेन्शन आहे सर, आणि ते असणं गरजेचंही आहे. मला नाही वाटत तसं. जे काम तुम्ही टेन्शन घेऊन करणार ते टेन्शन न घेता सुद्धा करता येतच की. माणसाने सतर्क असावं. काळजी करत बसण्यात काहीच अर्थ नाही. गुड मॉर्निंग मिस्टर देव. गुड मॉर्निंग मिस्टर मोहित. And meet my colleague, Miss Aditi Davolkar. ऋषिकेश, What a pleasant surprise. अदू, तू इथे? हो, मी इथे श्री एंटरप्राइजेस मध्ये HR हेड आहे. And you work with Mr. देव. Good. तुम्ही दोघं एकमेकांना कसं काय ओळखता? आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो MBA ला, नाही का अदू? आमच्या कॉलेजमध्ये मोस्ट प्रॉमिसिंग मुलींपैकी आदू एक होती. आणि हो आदिती, तू आहेस तशीच आहेस, जराही बदलली नाहीस. नाही तर लुक ॲट मी. नाही या, तूही अजिबात बदलला नाहीयेस. थँक्यू. ए बाय द वे, नवरोबा काय म्हणतोय तुझा? अरे मी 2-3 वेळा फोन करायचा प्रयत्न केला होता त्याला, फोनही उचलायला तयार नाही यार. खूप बिझी दिसतोय. काय करतो काय तो? कुठे गायब आहे? मी काय म्हणते ऋषिकेश, आधी आपण कामाचं बोलूया का? सरांना उशीर होतोय. ओ या शुअर, प्लीज बी सीटेड. ऍक्च्युली काय आहे ना, MBA नंतर आम्ही आज खूप वर्षांनी भेटतोय ना, त्यामुळे जरा. ठीक आहे. मग आदिती मॅडम, काय करू शकतो आम्ही देव टूर्स साठी?
बघून चालवता येत नाही. सगळे नियम धाब्यावर बसवतात. सर इट्स ओके. नाही, मी आदिती दाभोळकर या असल्या लोकांना ना अद्दल घडवायलाच पाहिजे. अरे प्रवासासाठी बाईक चालवतात का रेसिंगसाठी? पण सर तो माणूस आता निघून गेलाय. तुम्ही चिडचिड करून काही उपयोग नाही. इट्स ओके. इट्स ओके म्हणून सगळं सोडून देणंही चांगलं नाही मिस आदिती. महिलांनी तुम्हाला पर्सनल लाईफ बद्दल असं विचारणं बरोबर नाही वाटलं. मला माहिती आहे तुमचं पर्सनल लाईफ खूप डिस्टर्ब झालंय, पण त्यातही तुम्ही स्वतःला सावरलं. आणि असं असताना सुद्धा एखाद्याने पुन्हा तो विषय काय काढायचा? मला नाही आवडलं. सॉरी, म्हणजे मी सुद्धा खूप पर्सनली बोलतोय. नाही, ऋषिकेश मोहिले तुमचे मित्र असेल, पण तरी सुद्धा हे बोलण्याची ती जागा नव्हती. सॉरी सर. नाही, तुम्ही का सॉरी म्हणता? तुम्ही दुखावला गेला असाल याचं मला वाईट वाटतं. इट्स ओके. चला निघूया. येस, 10 मिनिटात पोहोचतो मी तिकडे. या, सेम वेन्यू. सी यू. बाय. मिस्टर जयराम खानोलकर. हाँ सर. देव मॅडमचा खूप विश्वास आहे तुमच्यावरती. नाही, असलाच पाहिजे. नाही, एवढ्या हुशारीने तू सगळं सांभाळून घेतोस, कोणाचाही विश्वास बसलाच पाहिजे. आणि म्हणूनच देव मॅडमनी खूप आपलेपणानं तुमच्याशी हे प्रोजेक्ट शेअर केलं. सो असं आहे हे प्रोजेक्ट. हो सर, खूप इंटरेस्टिंग आहे प्रोजेक्ट. म्हणजे खूप मोठा आहे आणि फायदा आहे त्याचा खूप देवटूजला. आणि शिवाय खूप चॅलेंजिंग सुद्धा आहे. पण सगळ्यात महत्वाचं, या प्रोजेक्टमुळे देव टूज आणि एडीएम फक्त नाही, तर 2 फॅमिलीज जवळ येतात. हे लक्षात येतंय का तुमच्या, मिस्टर जयराम खानोलकर? मिस्टर जयराम, आदिती सकाळपासून गेले मीटिंगला, अजून आलेली नाहीये. पण एनिवे, काळजीचं काहीच कारण नाही. अविनाश सोबत गेली आहे ना. नथिंग टू वरी. गुड नाईट. फोन का कट करते? अरे सॉरी. अगं मी फोन करतोय तुला. अरे तू समोर दिसलास म्हणून फोन कट केला. सॉरी. नशीब. का? नाही, मला वाटलं आजही मीटिंगमुळे उशीर होतोय की काय. खरंच नशीब. आज मीटिंगमुळे उशीर नाही झाला ते. आज आपल्याला वेळच नाही ना मिळाला एकमेकांसाठी. मीटिंग झाली, सरांचा मूड ऑफ होता आणि त्यात नवीन प्रोजेक्टचं काम. मीटिंग वाईट झाली का? नाही, सरांचा मूड ऑफ होता म्हणून विचारलं. अरे नाही रे, मी तुला सकाळी म्हटलं होतं ना, मी आणि सर श्री एंटरप्राइजेसच्या HR हेडला भेटायला जाणार आहोत म्हणून. तुला माहितीये तो HR हेड कोण होता?
आपला ऋषिकेश. ऋषिकेश मोहिले. ओ अच्छा, आपला ऋषी. अरे हो, तोच. म्हणजे हे माझ्यासाठी सुद्धा सरप्राईजच होतं. म्हणजे त्याला बघून खरंच खूप आनंद झाला मला. पण मग अचानकच त्याने विचारलं ना, काय नवरोबा कुठे आहेत, काय करतायत.